इतक्या कोटी लोकांना आम्ही पाहत होतो, सामान्य माणसाला 10-10 किलोमीटर 15-15 किलोमीटर चालत जावं लागतंय आणि जनतेच्या प्रतिक्रिया सुद्धा ज्या आम्ही पाहत होतो आपल्या माध्यमातून की तेथील व्यवस्थेवर लोक खुश नाही. शेवटी आज दुर्दैवानं चेंगराचेंगरी झाली, माणसं तुडवली गेली, शेकडो लोक जखमी आहेत आणि 10 पेक्षा जास्त श्रद्धाळूंना आपले प्राण गमवावे लागले कुंभमेळ्यात. स्वतः गृहमंत्री तिथे येऊन स्नान करून गेले. तेव्हा आम्ही लवाजमा पाहिला आणि सगळं तो काळ संपूर्ण घाट आणि तो परिसर बंद करण्यात आला. म्हणजे त्या काळात लोकांची अव्यवस्था झाली. संरक्षण मंत्री आले तेव्हाही संपूर्ण घाट आणि प्रयागराज परिसर हा सील करण्यात आला. जेव्हा जेव्हा असे व्हीआयपी जात आहेत त्या वेळेला साधारण 1 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ तो घाट आणि तो परिसर हा बंद केला जातो सामान्य श्रद्धाळूंसाठी. त्याचाही हा परिणाम असतो. लोक तेवढे बाहेर असतात, तुंबलेले असतात. या सगळ्याचा जर परिणाम पाहिला तर मी इतकंच सांगेन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील किंवा त्या संदर्भात जे मंत्री असतील त्यांनी मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा पक्षाच्या मतांच्या, हे जे श्रद्धाळू आहेत, लाखो श्रद्धाळू आहेत, त्यांची व्यवस्था, त्यांची सुरक्षा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आज 10 पेक्षा जास्त श्रद्धाळूंचे प्राण गेले आणि त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या. प्रधानमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत, गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत. ज्यांनी प्राण गमावले ते येणार आहेत का? जे रस्त्यावर झोपले आहेत, आपण पाहिलं असेल की व्यवस्था केली आहे, लोक रस्त्यावर झोपत आहेत. अनेक महिला मी पाहिलं की खुल्या सडकेवर, फुटपाथवर, रस्त्यावर झोपून कुंभ स्नानाला गेलेले आहेत. मग कोणती व्यवस्था आपण केली? 1954 साली तिकडे जो कुंभ झाला त्याची व्यवस्था पहा. स्वतः देशाचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी व्यवस्था कशी आहे पाहण्यासाठी दौरा केला. तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत हे तिथे पूर्ण काळ उपस्थित होते असं माझी माहिती आहे. इतर सुद्धा त्यांनी व्यवस्था केल्या होत्या आणि त्यांनी त्याचं राजकीय भांडवल करण्यासाठी कुंभ आयोजित केला नव्हता. त्यांनी धर्मशास्त्र बरं का ह्यानुसार लोकांना सुविधा मिळाव्यात त्यासाठी कुंभचं आयोजन व्यवस्थापन केलं. अखिलेश यादव असताना जो कुंभमेळा झाला त्याची व्यवस्था सगळ्यात उत्तम होती असं आज येणारे कुंभस्नानास येणारे सगळे आमचे श्रद्धाळू सांगतात की अखिलेश यादव असताना कुंभमेळ्याची व्यवस्था ही सर्वोत्तम होती. या सगळ्या व्यवस्थापन संकल्पनेत इतर पक्षाच्या लोकांनाही उत्तर प्रदेशमधला सहभागी करून घेतला असतं, त्यांचा अनुभवाचा फायदा करून घेतला असता तर ही वेळ आली नसती. पण श्रेयवाद, आम्हीच हिंदुत्ववादी, कुंभ आम्हीच करू शकतो, हा श्रेयवाद जो आहे या श्रेयवादातून लोकांना प्राण गमवावे लागतात. राऊत साहेब, पण इतक्या संख्येने म्हणजे कोट्यवधी